कसं वाटतंय ग? बरं वाटतंय? ठीक आहे. अगं का उठतेस का? अगं लक्ष्मी थांब 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 जरा थांब थांब. आता आता सावकाश सावकाश. किती वाजले हो? 7 वाजता आहेत. एवढे वाजले? बापरे, किती वेळ झोपून राहिले मी. मला वाटलंच होतं मला की तू असंच काहीतरी बोलणार. म्हणजे अहो असं का बोलताय? का बोलताय म्हणजे? जरा कुठे बरं वाटायला लागलं की तुझं हे काम करू की ते काम करू हे सगळं सुरू होणार. मला माहिती होतं. तुझ्या चेहऱ्यावरून तुला बरं वाटतंय ते आता दिसतंय, त्यामुळे तुझी धावपळ पुन्हा सुरू होणार. हो ना? अगदी मन ओळखता जणू तुम्ही. तुला शंका आहे का लक्ष्मी? अगं इतक्या वर्षांचा संसार आहे आपला. तुझा चेहरा वाचायला मला अजिबात वेळ लागत नाही. लगेचच कळतं मला तुझ्या मनातलं. चला उठात. हा पण लक्षात ठेवायचं, लगेच धावपळ करायला सुरुवात करायची नाही, नाहीतर पुन्हा सक्तीचा आराम करावा लागेल. नाही करणार दगदग धावपळ, किती काळजी कराल. हो पण लक्षात ठेव लक्ष्मी, अजून विकनेस आहे, त्यामुळे अगदी सावकाश करायचं सगळं. होय, कळलं. खरं सांगू का, कधी एकदा आवरून देवाला नमस्कार करते, तुळशीपाशी जाते असं झालंय मला. किती दिवस झाले देवाची पूजा माझ्या हातून झालीच नाही ना. तुळशीपाशी जायचंय? बर उठू आता? उठ, पण मी सांगेन तेव्हा. आत्ता थांब. हळूहळू. मी म्हंटल ना, मी सांगेन तेव्हा उठायचं. हळूहळू ये करणार. ये हो. आता ये. चल हळू सावकाश लक्ष्मी. होय अहो. हा माझं बाळ, माझं बाळ. का हळू, काय झालं? का बाळा झोपलंय शांतपणे? काय झालं? नाही नाही, माझं बाळ माझ्याकडे द्या, द्या इकडे. भावना भावना, मला माहितीये तू खूप चिडलीस माझ्यावर, पण उगा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मग काय करू? तुमच्यासारखं बाळाला त्रास देऊ? भावना आता मला नाही कळत आहे, मी कसं समजावू तुला. मला माहिती माझं खूप चुकलंय अगं, पण आणि त्या चुकीचं कुठल्याही प्रकारे समर्थन होऊही शकत नाही अगं. आता त्या क्षणी मला नव्हतं सुचत काय करायचं काय नाही करायचं. आता तू श्वास आहेस माझा भावना, तुझ्याशिवाय जगण्याचा विचारही नाही करू शकत मी, म्हणून मी तसं केलं. माझं चुकलंय बाबा. काय झालं? सावकाश. हो, तुमचं चुकलंच आहे सिद्धिराज. आपल्या मुलीच्या आयुष्याची सुरुवात होती आणि तिच्या आजूबाजूला कोणीही नव्हतं. तुम्ही तिची साथ द्यायला नकार दिलात. तुम्ही असं कसं वागू शकता सिद्धिराज? माझी तानुली या जगात पहिलं पाऊल टाकत असताना तिच्या आजूबाजूला तिचं कोणीच नव्हतं. हा विचार करूनही मला खूप त्रास होतोय, मला खूप गिल्ट येतोय. तुम्ही तिला द्या माझ्याकडे. भावना ऐक, द्या माझ्याकडे, द्या म्हणलं ना. सावकाश सावकाश सावकाश. सोडा. भावना ऐक ना, ऐक ना. तुझा सगळा राग मला मान्य आहे भावना. मी मान्य करतो की मी तुझा आणि आपल्या बाळाचा गुन्हेगार आहे, पण प्लीज एकदा माझं बोलणं ऐकून घेतेस? चांगला मुलगा व्हायचा प्रयत्न केला, झालो का नाही झालो मला माहित नाही. मग चांगला प्रिय कर, चांगला नवरा व्हायचा प्रयत्न, म्हणजे हळूहळू अनुभवात मी शिकत गेलो, पण चांगला बाबा कसं व्हायचं नाही हे नाही कळलं त्या क्षणी मला. मला माहितीये मी खूप चुकलोय, प्रचंड चुकलोय, पण मला माझी चूक कळली. आणि भावना, मी तुला वचन देतो की हातातून गेलेल्या प्रत्येक सेकंदाची भरपाई मी पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन, 100%. तुला आणि आपल्या बाळाला त्रास देण्याचा चान्सच देणार नाही. जगातला बेस्ट बाबा बनेन. प्लीज मला माफ कर. बाप म्हणून नालायक ठरलोच आहे मी, पण स्वतःला सिद्ध करण्याची
सिद्ध करण्याची एक संधी मला दे प्लीज. मला माहिती आहे हो, तुम्ही जे काही केलं ते माझ्यावरच्या प्रेमापोटी केलं. पण हा तान्हा जीव आपल्या विश्वासावर या जगात आलाय ना, मग आपण त्याच्या बरोबर नव्हतो हे जाणवलं तरी माझं मन मला खात आहे. या सगळ्याचा खरंच खूप त्रास होतोय सिद्धिराज. आणि हिचे बाबा जे न्यायासाठी अख्ख्या जगाशी लढू शकतात, जगाशी भांडू शकतात, त्यांनीच त्यांच्या लेकीवर हा असा अन्याय केलाय. खरंच नाही पटत आहे मला. नाही, पण या सगळ्याची इतकी मोठी शिक्षा नाही देणार मी तुम्हाला. माझी खात्री आहे तुम्ही आपल्या लेकींसाठी या जगातले बेस्ट बाबा होऊन दाखवाल. हा ये सावकाश. हो, आता स्वतःच्या हाताने दिवा लाव. मी करते हो. सावकाश सावकाश. मी धरू का? नाही, मी करते. बर बर. देवा, तुझ्या कृपेने माझी लेक मोठ्या संकटातनं बाहेर पडली. माझ्या मुलांवर, माझ्या घरादारावर तुझी अशीच कृपा राहू दे. हळूहळू दे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची. काय ग? अहो, आपली भावना इतक्या मोठ्या दिव्यातून बाहेर पडली. नात झाली आहे आपल्याला, आणि मी अजून दोघींना भेटली पण नाही. कधी एकदा कडकडून भेटते दोघींना असं झालंय. माझ्या नातीचे लाड करायचेत मला. तुला एक सांगू का लक्ष्मी, फक्त आजीलाच नातीला भेटायचंय असं नाही हं? नातीला सुद्धा भेटायचंय आजीला. चल ये.